जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं चिंतन आपण ऐकत आहोत. पंचदश अध्याय आपण 4 श्लोक ऐकलेले आहेत आणि आता 5व्या श्लोकाचं चिंतन आपल्याला ह्या 3ऱ्या भागामध्ये ऐकायचं आहे. आज 3रा आपण हा भाग घेत आहोत आणि या 3ऱ्या भागामध्ये दररोज 2-2 श्लोक असं चिंतन आपण ऐकत आहोत आणि त्या चिंतनामध्ये आजचा जो 5वा श्लोक आहे तो आपण सर्वांनी पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करावा. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिरुत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पद्मव्ययं तत्. हा श्लोक सावकाश रीतीने उच्चारण व्यवस्थित करावं, कारण उच्चारणाला संस्कृतमध्ये खूप महत्त्व आहे. ते उच्चारण व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते उच्चारण करून हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करावा. आपण याचा अर्थ ऐकणार आहोत, बघणार आहोत. पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितले की ततपदम तत् परिमार्गितव्यम. त्या मार्गावरती चालणारी अशी काही माणसं आहेत, महात्मे आहेत आणि त्या अविनाशी पदापर्यंत जाणारी अशी माणसं आहेत, ज्यांनी तो संसार वृक्ष कापला, ज्यांनी तो संसार वृक्ष छेदून टाकला. अशी ती अनासक्त बुद्धीची माणसं आणि असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, असंग शस्त्राने ह्या संपूर्ण संसार वृक्षाला छाटणारी जी माणसं आहेत ती माणसं कशी आहेत, त्यांच्यातली काही लक्षणं सांगितली की निर्माण मोहा, ज्यांच्यामध्ये मोह निर्माण होत नाही, ज्यांना कसलाही अहंकार नाही, जे मोहरहित आहे. जितसंग दोषा, ज्यांनी आपल्या दोषाला जिंकलेलं आहे, आसक्ती दोषाला जिंकलेले, आसक्ती दोषापासून जे मुक्त झालेले. सुखदुःख संज्ञेर, सुखदुःखांपासून जे अलिप्त आहे, सुखदुःखांच्या पलीकडे आहे. द्वंद्वैर म्हणजे द्वंद्वापासून मुक्त आहे. सुखदुःखादी द्वंद्व असतील, निंदा स्तुतीदी द्वंद्व असतील, त्यानंतर आनंद, हर्ष, शोक, हे सगळे द्वंद्वच आहेत. याच्यापासून विमुक्ता, मुक्त झालेले. आणि विनिवृत्त कामा, निवृत्त कामा, कामवासना ज्यांची समाप्त झाली. कामवासना ही नुसती शारीरिकच नसते, कामवासना ही आंतरिकसुद्धा असते. वासना आसक्तीचंच रूपांतर आहे. असे अध्यात्मनित्या, जे सदैव निरंतर अध्यात्मामध्ये विचारात घडलेले आहेत आणि अमूढा, ज्यांचा मोह शून्य झालेला आहे, तत त्या अविनाशी पदाला गच्छन्ती म्हणजे ते पावतात. खऱ्या अर्थानं तीच लोक त्या अविनाशी पदाला, ईश्वर पदाला जात असतात. वरील प्रकारे ज्यांनी समर्पण केलं आणि केल्यानंतर ज्यांचा अभिमान व मोह नष्ट झाला, आसक्तीरूपी दोष ज्यांनी जिंकला आहे आणि अध्यात्मनित्या म्हणजे अध्यात्मज्ञान, परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी जे निरंतर स्थित आहेत, ज्यांच्या कामना नष्ट झाल्या आहेत आणि सुखदुःखाच्या द्वंद्वापासून जे मुक्त झालेले आहेत, असे ज्ञानीजन त्या अविनाशी पदाला प्राप्त होतात. साधकाला जोपर्यंत अशी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत संसार वृक्ष कापल्या जाणार नाही. वृक्ष वारंवार येतं इथं, परंतु संसार छेदल्या जाणार नाही असं म्हणायचं. हा भवसागर पार केल्या जाणार नाही. भवसागर पार करण्यासाठी आपल्याकडे अशा काही गोष्टी असायला हव्या, अशा काही गोष्टींचं चिंतन असायला हवं, अशा काही गोष्टी आपल्याकडं पाहिजे की जेणेकरून आपले ते आचरण बघून, आपलं ते वर्तन बघून परमात्म्याला आपल्याला या संसारातून मुक्त करावं असं वाटेल. आणखी याचा सरळ या श्लोकाचा अर्थ बघूया की जसं पुन्हा पुन्हा घडणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर त्या अविनाशी पदाला, अच्युत पदाला, जिथून परत जन्म होणार नाही, मृत्यू होणार नाही, अशा पदाला, आनंददायी पदाला आपण प्राप्त होणं गरजेचं आहे. त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला निर्माण होणारा मोह तोडावा लागेल. म्हणजे अंतःकरणात कसल्याच प्रकारचा अहंगंडाचा वास नसावा. मी करतो, माझ्याच्यानीच होतंय, मी करतो म्हणून होतंय, मी नाही केलं तर तुमचं काय होईल, तुम्हाला खायला कोण देईल, प्यायला कोण देईल, मी होतो म्हणून झालं, माझ्याच्याने झालं, वगैरे वगैरे खूप अहंकाराच्या बाता आपण मानत असतो. परंतु बंधूंनो, ज्या ठिकाणी अध्यात्म आहे, जो परमात्म्याला शरण गेलेला आहे आणि जो सदैव ईश्वराच्या चिंतनामध्ये राहतो, त्या व्यक्तीच्या तोंडून अशी वाक्य निघायला नको आहेत. कारण हे सगळंही देवाचे, परमात्म्याचं सगळं आहे. परमात्म्याने तुम्हाला फक्त पुढं केलेलं आहे, त्यांनी ताकद दिलेली म्हणून तुम्ही करता, परंतु हे सगळं करता करविता परमात्मा आहे. म्हणून हा अहंकार नसावा. निर्माण मोहा जितसंग दोषा, आपल्या दोषांना आपण जिंकलं पाहिजे. दुसरं, आसक्तीरूप दोषांवरती त्याला विजय मिळवता आला पाहिजे. कुठल्याच प्रकारच्या कर्माविषयी, मग तो पारमार्थिक असे ना किंवा संसारिक असे ना, कुठल्याच कर्माविषयी आसक्ती नसावी.
बरेचशी लोक परमार्थामध्ये सुद्धा मी इतकं पारायण करतो, मी इतकं सूत्रपाठ वाचतो, मी इतका धर्म करतो, मी इतकं गीता वाचतो, माझ्या इतक्या ग्रंथ पाठ आहेत, माझे इतके श्लोक पाठ आहेत, माझ्याकडून एवढं अन्नदान झालं, मी एवढं दान केलं, मी एवढ्या पंक्ती घातल्या, मी लोकांना जीव घातलं, मी साधूंना एवढं देतो वगैरे वगैरे भरपूर अशा काही गोष्टी माणूस बोलत असतो. हे आसक्तिरूप कर्म आहे. अशी कर्म ज्ञानी व्यक्तींना करू नये किंवा बोलू नये. कर्तव्यबुद्धीना कधी कधी कसं आहे, कर्म करावी लागतात, पण ती कर्तव्यबुद्धीने करावी, अनासक्तीने करावी. कर्तव्यबुद्धीने करून आपण त्याच्याबद्दल कसं आसक्त होणार नाही याची सदैव जाणीव प्रत्येक व्यक्तीनं ठेवली पाहिजे. संसार त्यागानंतर खाणं पिणं भिक्षाविधी हे सर्व देह जगवण्याकरता असतात आणि कर्तव्यबुद्धीनं असतात. पारमार्थिक कर्म ही दासीच्या दृष्टांताप्रमाणे, स्वामींनी जे दासीचा दृष्टांत सांगितला त्या पद्धतीने तो कर्म केला पाहिजे. पतिव्रतेच्या दृष्टांताप्रमाणे अत्यंत प्रेमाने व श्रद्धेनं पण आसक्तीविरहितच कर्म ते करावेत. पतिव्रता ज्या पद्धतीने हा पती माझा सर्वस्व आहे आणि याचं सगळं माझं जे काही करणं आहे ते त्याच्यासाठी समर्पित आहे या भावनेनं त्याच्याशी संबंध ठेवते, तसा आपल्याला ईश्वराचा संबंध असल्या कारणानं आपण त्याच पद्धतीनं ह्या संसारामध्ये राहिलं पाहिजे. तिसरं, सुखदुःख निर्माण करणाऱ्या रागद्वेषादी ज्या काही गोष्टी आहे त्या द्वंद्वापासून स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे. धार्मिक व्यक्तीनं क्रोध कमी केला पाहिजे. राग शब्दाचा अर्थ पहिला एक होतो क्रोध, दुसरा शब्द होतो की प्रीती, प्रेम, अनुराग ज्याला असं म्हणतात, की एखाद्याविषयी विशेष आवडी, मग ती वस्तूविषयी का असेना, नातवांविषयी, मुलांविषयी, पतीविषयी, मुलींविषयी, कुणाविषयी का असेना, ती आवडी कमी असली पाहिजे. कारण परमात्म्याचं प्रेम तुम्हाला प्राप्त करायचं आहे तर त्याच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी तुम्हाला या सांसारिक लोकांशी थोडंसं कर्तव्यबुद्धीनंच राहावं लागेल. मायेपासून, ममतेपासून दूर व्हावं लागेल. ती ममता जेव्हा तुमची, कारण शेवटी तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला मला, या जगतामधील प्रत्येक प्राण्याला एकटंच जाणं आहे आणि मग ह्या जाण्याखातीर आपण ह्या संसारामध्ये थोडंसं अलिप्त बुद्धीनं राहावं. अलिप्त बुद्धीनं राहिलं तर जगणं खऱ्या अर्थानं सोपं होऊन आपली भक्ती वाढीस लागेल. म्हणून सुखदुःखादी तथा राग द्वेषादी द्वंद्वापासून आपण मुक्त व्हावं. द्वेषही करू नये, विनाकारण कुणाचा द्वेष करता कामा नये, विनाकारण कुणाला दुखवता कामा नये, विनाकारण कुणाला त्रास देता कारण नाही. आणि लाभहानीपासून सुद्धा आपण मुक्त राहिलं पाहिजे, की ह्या गोष्टीपासून लाभ होतो आहे म्हणून त्याच्याविषयी खूप प्रीती ठेवायची आणि हानी होते म्हणून. हे द्वंद्व आहेत, या द्वंद्वापासून द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पद्मव्ययं तत्. अशी जी काही माणसं आहे त्या मुमुक्षेने कसलीच वासना उराशी न बाळगता ईश्वराला शरण जावं आणि सर्व प्रकारच्या वासनांचा क्षय करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. आणि या दोषापासून सुटका करून घेत असतानाच त्याने अध्यात्मचिंतनात, ईश्वर स्वरूपाच्या विवेचनात, त्याच्या ध्यानामध्ये तन्मय व्हावं. कारण त्याशिवाय मन लवकर निर्व्यापार होणार नाही. त्याला संसारिक गोरखधंद्यातून काढायचे असेल तर आत्मविवेचनात लावणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे आचरण करणारे ज्ञानी पुरुषच परब्रह्माच्या अविनाशी पदाला प्राप्त होतात. लक्षात आलं की जो निर्माण झालेला मोह आहे त्याच्यापासून दूर होणे, संगदोषाला, आपल्या शरीराच्या स्वभाव दोषाला ज्यांनी जिंकलं आणि अध्यात्मनित्या सदैव अध्यात्मामध्ये रत राहणे, उठता बसता श्री चक्रधर, उठता बसता श्रीकृष्णाय नमो नमः, उठता बसता देव तू माझा मी तुझा, अशा पद्धतीनं ज्याची सदैव भावना आहे तोच खऱ्या अर्थानं परमात्म्याला प्रिय होतं. असा कोणीही जीव परमात्म्याला प्रिय होत नाही. हा या 5व्या श्लोकाचा अर्थ आहे. आता 6व्या श्लोकाचा आपण अर्थ घेऊया. तो 6वा श्लोक असा आहे की आत्तापर्यंत 2 ठिकाणी आलं, तत्पदम तत्परिमार्गितव्यम आणि ह्या पद्मव्ययम तत्, अशा 2 ठिकाणी आलं की त्या पदाला जाण्यासाठी, ते अविनाशी पदाला जाण्यासाठी ते महात्मे प्रयत्न करतात. मग टीकाकार शंका घेतात, म्हणजे शास्त्रकार शंका घेतात की नेमकं ते पद कसं आहे, ते ईश्वरीय अविनाशी अच्युत अव्यक्त पद कसं आहे. तर तो पुढचा 6वा श्लोक आहे, तो आपण सगळ्यांनी पाठीमागं म्हणण्याचा प्रयत्न करावा. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यत म्हणजे ज्या धामाला, गत्वा पोचून, जे जीव, न निवर्तन्ते पुन्हा परत येत नाही, तत् म्हणजे ते, मम म्हणजे माझे, परमं श्रेष्ठ असे धाम. ते धाम सूर्य म्हणजे
सूर्य शशांको न पावक, सूर्यसुद्धा प्रकाशित करू शकत नाही, शशांक म्हणजे चंद्रसुद्धा प्रकाशित करू शकत नाही, अग्नी पावक म्हणजे अग्नी तोही प्रज्वलित करू शकत नाही, प्रकाशित करू शकत नाही, असं ते माझं धाम आहे. काय सांगतात, आणखी सोपा अर्थ तुम्हाला मी सांगतो की त्या परमपदाला, जे परमपद असं आहे की त्या परमपदाला सूर्यचंद्र किंवा अग्निसुद्धा प्रकाशित करू शकत नाही. त्या परमपदाला प्राप्त केल्यानंतर मनुष्य पुन्हा संसारात परत येत नाही, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होत नाही. तेच भगवंताचे परमधाम आहे. त्या पदाची प्राप्ती करून घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. म्हणून सर्वांनी ते पद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भगवंत म्हणतात की हीच माझ्या धामाची खूण आहे की त्या धामाला एकदा जीव पोचला की तिथून पुनरावृत्ती कुणाची होत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते, ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत यावं लागत नाही, असं ते माझं धाम आहे, असं ते शाश्वत धाम आहे. तसंच स्वयंप्रकाशी आहे, तिथं कुणालाही प्रकाशित करायची गरज नाही, लाईट लावायची गरज नाही, बल्ब लावायची गरज नाही, त्याला सूर्यचंद्र किंवा अग्नी कोणीही प्रकाशित करू शकत नाही. येथे भगवंतांनी आपलं धाम कैलास, वैकुंठ किंवा इतर कोणतंच पार्थिव किंवा दिव्य प्रपंचाचं सांगितलेलं नाही आहे. अब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्तीने अर्जुन, याच्यामध्ये वैकुंठादी धामांना पुनरावृत्तीशील असल्याचं स्पष्ट केलं आहे. जर काही लोक आता नुसती गीता ऐकणारे असतील मानवपंथीय व्यतिरिक्त, तर ती बरेचशी श्रीकृष्ण भगवंताला वैकुंठधामी विष्णू असं समजतात. परंतु इथं भगवंताच्याच मुखातलं मी तुम्हाला प्रमाण देऊ इच्छितो की अब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्तीने अर्जुन, जे वैकुंठधाम आहे तिथं त्याला त्या पुनरावृत्तीशील म्हटलेलं आहे. त्या धामाला तिथं गेल्यानंतर जीव पतित होतो, खाली येतो. मग जर चा अवतार भगवान कृष्ण असतील तर त्यांचं धाम निरामय किंवा त्यांचं धाम न निवर्तनते असं कसं म्हणता येईल. म्हणून श्रीकृष्ण भगवंत या विष्णू देवतेच्या धामातले नसून किंवा त्यांचे अवतार नसून हे ईश्वराचे अवतार आहे. हे पुन्हा इथं एकदा सिद्ध होतं की त्या धामांना पुनरावृत्तीशील असल्याचं स्पष्ट केलं आहे 8व्या अध्यायामध्ये. अब्रह्मभुवनातून कैलास वैकुंठाला वगळायचे असते तर ते माझे धाम आहे, असा कैलास किंवा वैकुंठाचा येथे जरूर निर्देश करता आला असता, परंतु भगवंतांनी तिथं केलेलं नाही आहे. ज्या अर्थी त्यांचा निर्देश नाही केला त्या अर्थी त्यांचे धाम कैलास वैकुंठादी स्थान मुळीच नाही. सूर्यप्रकाशा इतकं हे स्पष्ट आहे. आणि वैकुंठादी जे धाम आहे ते त्रिगुणात्मक आहे, पुनरावृत्तीशील आहे, हेच यावरून दिसून येते. या ठिकाणी स्वतःला सर्वात्मक आणि सर्वव्यापक परमात्मा म्हणतोय आणि ह्या विश्वामध्ये सुद्धा तो अव्यक्त स्थितीमध्ये राहतोय. ती अवस्था प्राप्त करून घेणेच म्हणजे भवचक्रातून सुटणे होय. पुनरावृत्तीशील स्थानाला आपल्याला जायचं नसून ज्या ठिकाणी यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं भगवंत जे ठामपणे ठासून सांगतात त्या धामाला आपल्याला पोचायचं आहे. तो सर्व प्रकाशाचा प्रकाश आहे, आत्म्याचा आत्मा आहे, आनंदाचा आनंद आहे व सर्वांचा स्थिती व्यापक आहे. असा तो सर्वव्यापक परमात्मा आणि त्याचं स्वरूप हेच प्रभूचं ईश्वराचं धाम आहे, असं श्रीकृष्ण भगवंतांनी इथं स्पष्ट सांगितलेले. म्हणून तुम्हाला इथे आणखीही मला व्यवस्थित रीतीने सांगावं असं वाटतं की बरीचशी माणसं मेल्यानंतरसुद्धा त्याला पुढची गती चांगली प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु भगवान श्रीकृष्णाचा जो भक्त आहे त्याला पुढची गती प्राप्त होण्यासाठी जिवंतपणीच जे करता येईल ते करावं. जिवंतपणी त्याने व्यवस्थित कर्म करावी, जिवंतपणी चांगली ईश्वरभक्ती करावी आणि जिवंतपणीच त्याने ईश्वराचं स्मरण भक्ती करावी, जेणेकरून त्याला पुनरागमन होणार नाही. हे भगवंताने या ठिकाणी ठामपणे सांगितलेलं आहे की माझा भक्त मला जर व्यवस्थित भजत असेल, पूजत असेल तर मी त्याला माझ्या धामाला नेतो. आणि माझं धाम कसं आहे, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझं धाम असं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर जीव पुन्हा या जगतामध्ये येत नाही, असं माझं धाम आहे, असं भगवंत इथे शाश्वत रीतीने सांगतात. आज आपण ह्या 5व्या आणि 6व्या श्लोकाचं चिंतन ऐकलेले. हे चिंतन आपण शांत रीतीने ऐकावं, त्याच्यावरती चिंतन करावं, मनन करावं आणि कमेंटमध्ये आपण नक्कीच मला सांगाल की ह्या श्लोकांचा भावार्थ आपल्याला कसा वाटला आणि आपण हे चिंतन पाठीमागच्या भागांपासून ऐकताय की ह्याच भागापासून ऐकताय. ज्यांनी प्रथमतः ह्या चॅनलवरती आले असतील श्रीगीता परिवारवरती, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपली श्रवण भक्ती सुरू ठेवूया.
आजच्यासाठी एवढेच. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.